हो मॅडम अशा उभ्या राहा, बॅग नका दाखव फ्रंट त्याच्या असं हो ना. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अरे मोदी सरकार, अरे मोदी सरकार, अरे मोदी सरकार, अरे मोदी सरकार, या केंद्र सरकारने करायचं जरा खाली डोक्यावर पाय. मागे हे उभं नको राहू, हे बाळा हे उभं नको राहू, खाली बस. मग बरोबर आहे, आम्ही मागे उभं राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. बहिणींसाठी अनोखी भेट जी आहे दरवाढीची केलेली असं पाहायला मिळतं. फक्त बोलण्यासाठी लाडकी बहीण आहे, पण लाडक्या बहिणीसाठी या सरकारने कसलीच भाववाढ अशी आहे की ती कमी केलेली नाही, ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. जर तुम्ही लाडकी बहीण म्हणून घेता तर लाडक्या बहिणींचे तुम्हाला प्रश्न सरकारला दिसत नाही आहे का? त्या गरीब महिला कशा करत असतील, कशी ती बहीण काय करत असेल, काटकसर करून जे पैसे जमवत असेल स्वतःच्या संसारासाठी, हे अशी दरवेळी त्यांची भाववाढ होत राहिली तर कसं होणार बहिणींचं? आणि उद्या महिला दिन आहे, तर महिला दिनाच्या निमित्त त्यांनी ही मोठी भेट सरकारने जर दिली आहे भाववाढ करून, तर ह्या सरकारला आणखीन बोलायचं तरी काय आपण सर्वांनी महिलांनी? आणि काय करणार आहेत? आत्ताशी 8 दिवस झाले आहेत, तर भारताचे आणि महाराष्ट्राचे आपले हे हाल आहेत. आणखीन पुढे युद्ध चालू राहिलं तर काय करणार आहेत हे सर्वजण? गृहिणींचं महत्त्वाचं असतं ते बजेट. घरचं बजेट सांभाळत असताना या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्यांचा खर्च बघावा लागतो. मात्र हे बजेट आता कोलमडणार आहे. गृहिणींच्या माध्यमातून जी दरवाढ आहे किंवा 1,500 रुपये जे मिळतात त्यातले देखील तो देखील आता पुरेसा पडणार नाहीच पडणार आहे. ते 1,500 द्यायला देत आहेत, पण त्याच्याने महागाई एवढी वाढून ठेवली आहे का 1,500चं 5,000 वसूल पण करतोय सरकार आपल्याकडून. पण त्या बिचाऱ्यांना आता काय 1,500 मिळतात तर नाही बोलू शकत, पण ते वाढवत आहेत त्याचं काय? आणि जीएसटी कमी केली आहे, पेट्रोल डिझेल वाढलंय, ते कमी करणार आहेत का? नाही कमी करणार आहेत ना ते. आता सरकारच असं झालं की स्वतःला विश्वगुरु म्हणून घेते. मग काय कशाला म्हणून घेताय तुम्ही विश्वगुरु सरकार स्वतःला? पाहायला मिळते. गृहिणींचा जो काही आर्थिक बजेट आहे तो कोलमडताना पाहायला मिळतो, कारण गॅस सिलेंडर जो आहे तो महागलेला आहे. उद्या महिला दिन आहे आणि या महिला दिनीच्या 1 दिवस आधीच या महिलांना परत खड्ड्यात घालण्याचं काम या केंद्र शासनाने केलेलं आहे. आज घरगुती गॅस 60 रुपयांनी महागला आहे आणि कमर्शियल गॅस 118 रुपयांनी. म्हणजे तुम्ही म्हटलं तसं की आज 5-6 दिवस झालेत या इराण वॉरला, आणि ऑलरेडी आपले पुरी साहेब जे आपले मंत्री आहेत ते म्हणतात की आमच्याकडे मुबलक साठा आहे. मग जो तुमच्याकडे मुबलक साठा आहे, मग आमच्या महिलांना गृहिणींना खड्ड्यात का तुम्ही घालत आहे? आणि आज 5 दिवसानंतर जर तुम्ही भाववाढ करत असाल तर येणारं जर हे युद्ध महिना 2 महिना चाललं तर भाववाढ काय होईल, याचे परिणाम काय होणार हे यामुळे दिसून येतं आहे. तर खऱ्या अर्थाने आमचं केंद्र शासनाला म्हणणं आहे की एका हाताने तुम्ही 1,500 रुपये आमच्या महिलांना देत आहे आणि दुसरीकडनं हळूहळू महागाईच्या निमित्ताने हे आमच्याकडनं काढून घेत आहे. त्याचा निषेध करायला, त्याच्या विरोधात आज आम्ही आलेलो आहे. आज आमच्या महिलांनी इथे रस्त्यावर भाकरी बनवलेली आहे, रस्त्यावर त्यांनी चूल 2 पेटवून भात बनवलेला आहे. आणि आम्हाला असं वाटायला लागलं चित्र की येणाऱ्या दिवसात महागाईमुळे गॅस सोडून परत एकदा हीच पाळी आमच्या महिलांवर येते की काय? सर, एकीकडे गॅस तर वाढतोच आहे, मात्र पेट्रोलचे दर देखील वाढताना पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वच बजेट जे आहे ते कोलमडतं आहे. तुम्हाला सांगतो, गॅसच आता ऑलमोस्ट 1000 पार होणार आहे. पेट्रोल ऑलरेडी 100 रुपयाच्या पलीकडे गेलेलं आहे. आणि मला असं वाटतं की ह्या देशातल्या लोकांना आता विचार करायची गरज आहे की जेव्हा हे भाजप सरकार सत्तेत आलं 2014मध्ये, तेव्हा काय मुद्दे घेऊन आलेलं, तेव्हा काय महागाईबद्दल मोदी साहेबांनी बोलणं केलेलं, आज ती महागाई कुठे गेलेली आहे. त्यामुळे दर दिवशी आपल्याला ह्याचा झटका बसतोय. आणि आज ज्या पद्धतीने महिला या ठिकाणी जमा झाल्यात, तुम्ही त्यांच्याकडनं ऐका की कशा परिस्थितीत त्यांना घर चालवायला लागतं.